नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग, खूपच भारी आणि खूपच धमाकेत दाखवलाय. मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे आणि ज्याच्यामुळे पृथ्वीचे डोळे उघडणार आहेत, त्याला त्याची चूक समजणार आहे आणि या शलाका विद्याधरचा खरा चेहरा, त्याची सगळी कारस्थानं आता पृथ्वीच्या आणि मुलांच्या समोर येणार आहेत. आणि मंडळी, त्यानंतर ज्या विद्याधरने ज्या आनंदीला एका बॉक्समध्ये बांधून ठेवलेलं असतं, तो बॉक्स समोर येता जाता विद्याधर पूर्णपणे संपणार आहे. आता नेमकं सगळं काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. म्हणजे इकडे आपण पाहिलं की आता आनंदी ज्या धर्मशाळेमध्ये थांबलेली असते, तिथे युगंधर तिच्या मागोमाग आलेला असतो आणि नेमके दोघं आता एकाच ऑफिसमध्ये आलेत. आनंदी पुढे असते आणि युगंधर मागे उभा आहे. आता युगंधर तिला विचारतो की मॅडम कुठे तिथल्या? तर आता आनंदीला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. ती घाबरलेली असते आणि ती थोडीशी पुढे सरकते आणि तिचा तोळ जातो आणि ती पडते. तेवढ्यात म्हणतो, हो मॅडम काय झालं? आणि तेवढ्यात आता ज्या ऑफिसच्या मॅडम येतात त्या म्हणतात की हो काय झालं युगंधर साहेब? तर की नाही, मी जे धान्य आणलं होतं ना तुमच्या धर्मशाळेसाठी, त्याचा ट्रक बंद पडला. त्याच्यामुळे काय झालं की ते धान्य मी माझ्या गाडीतून घेऊन आलो आहे, पण या समोर कोणतरी बाई आहेत त्या पडल्या खाली. तर ती म्हणते की ती ना आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. आता त्या मॅडमने ना आनंदीला भिंतीच्या आड लपून ठेवलेलं असतं बरं, आणि आनंदीला म्हणते की तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटतं ना की मालक साहेबांना तुम्ही कुठे हात कळू नये, मी सगळं काही मॅनेज करून घेते. आनंदी आता तिकडे थांबलेली असते आणि त्या मॅडम म्हणतात की बरं मी माझ्या माणसांना सांगते आणि गाडीतलं सगळं धान्य आहे ना ते खाली करायला सांगून देते. आता मंडळी, त्या मॅडम तर तिथून निघून गेल्यात, पण तेवढ्यात असं झालेलं असतं की युगंधर गाडी खालीपर्यंत करेपर्यंत त्याला तिथेच थांबून राहावं लागतं. आनंदी विचार करत असते की मालक साहेबांनी आता जर मला पाहिलं असतं तर खूप गोंधळ झाला असता, काही झालं तरी हे मालक साहेबांना कळायलाच नको. आता आनंदी बिचारी मालक साहेब इथून कधी जातात तिची वाट बघत असतात आणि युगंधर तिथेच थांबलेला असतो, त्याची गाडी कधी खाली होते. तर मंडळी, आता इकडे दाखवलं की माई बापू हे सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि चक्क ही शिल्पा त्या किचनमध्ये काहीतरी बनवत असते. माई म्हणतात की ही शिल्पा चक्क आज किचनमध्ये काहीतरी बनवतीये, ह्या शांततेमागे ना नक्कीच काहीतरी तिचं कटकारस्थान असणार आहे. उगाचच ती आज एवढी स्वतःहून किचनमध्ये खपत नाहीये, पण तिच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. आणि तेवढ्यात आता शिल्पाने ना बऱ्याचशा पदार्थ बनवलेले असतात. माई म्हणतात तू आज किचनमध्ये कशी काय? तर बोलते की नाही, मी माझ्या प्रांजलसाठी खूप त्याच्या आवडीच्या सगळ्या डिशेस केल्यात, कारण आज त्याने खूप माझं मोठं काम केलं ना, म्हणजे इतके दिवस मी जे करू शकलो नाही आहे, करू शकली नाही आहे, ते त्या प्रांजलने करून दाखवलं आहे. तर मंडळी, तेवढ्यात आता ती प्रांजलला आवाज येते. प्रांजल खाली येतो आणि म्हणतो की हे काय, हे तर सगळे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत, काय आज काही स्पेशल आहे का? म्हणजे माझा बड्डे तर नाही आहे आज, काय स्पेशल आहे? तर ती म्हणते की अरे तू जे कामच असं केलेस ना, म्हणून मी तुझ्यासाठी हे सगळं केलं. प्रांजल म्हणतो की काम? कोणतं काम? आता ही शिल्पा म्हणते की बस तर बस खाली, मग तुला सांगते. प्रांजल आता जातो, सगळे घास म्हणजे तिने जे काही बनवलेलं असतं ते सगळं ट्राय करत असतो, खात असतो आणि म्हणतो की वा काय झालंय आतू, एक नंबर. पण आता सांग की कशाबद्दल हे सगळं बनवलंयस ते? तर ती म्हणते की काय ना, जे काम इतके दिवस मला जमलं नाही, मला त्या आनंदीला घरातून बाहेर काढायचं होतं, पण तू तिला घरातूनच नाही आपल्या आयुष्यातूनच बाहेर काढून दिलेस. कसलं काम केले तू? आता माईनं ह्या सगळ्या गोष्टींचा राग येतो बरं का. प्रांजल म्हणतो की हो आत्तू, त्यात काय एवढं? ती मुलगी घरात आल्यापासून तू आपल्या सगळ्यांना किती त्रास होतोय माहिती ना तुला. बरं झालं ना एकदाची निघून गेली ती. त्यावर आता प्रांजल म्हणतो की आत्तू, हे सगळं फक्त खाऊन पिऊन चालणार नाही हा, मला काहीतरी गिफ्ट पण हवंय. आता शिल्पा म्हणते की गिफ्ट? काय गिफ्ट हवंय बोल तर. त्या प्रांजल म्हणतो की माझे सगळे खिसे खाली झालेत ग, म्हणजे हॉस्टेलमधून आल्यापासून खिसे माझे पूर्ण रिकामी झालेत, तुला ते गरम करावे लागतील. अच्छा, आता शिल्पा म्हणते की हो का, बोल लवकर किती पैसे हवेत? त्यावर आता हा प्रांजल म्हणतो की 1,00,000. 1,00,000. शिल्पा म्हणते की बस एवढंच? दिले, चल दिले. आता माई लगेच म्हणतात की अगं शिल्पा काय करतेस तू, तो 1,00,000 रुपये मागवतोय आणि तू लगेच हो काय म्हणतेस? असले फालतूच लाड करू नकोस. अगं किमान त्याला विचार तरी की ते पैसे तिला कशासाठी हवेत, त्याला ते तरी विचार. आता ही शिल्पा म्हणते की माई जाऊ द्या. तर ती म्हणते की अगं अशाने तू वाया जाणार नाहीये का? आता हा प्रांजल म्हणतो की काय आहे आजी यार तुझं पण. तर मंडळी, आता माई ह्या दोघांना सुद्धा खडचवून सांगतात की तुम्ही कितीही काही करा, लाख प्रयत्न करा, पण आनंदी या घरात पुन्हा येणार आणि ती पण कायमची. माझा शब्द आहे आणि माझा विश्वास आहे, आनंदी काही करून ह्या घरात कायमची परत येणार म्हणजे येणार. आता माईंच्या ह्या बोलण्यावर येणार शिल्पाला ॲक्च्युली राग येतो. तर मंडळी, आता इकडे दाखवलं की युगंधर हा वाट बघत असतो, आपलं तिथे वाट बघत असतो त्याची कधी गाडी खाली होते. आणि तेवढ्यात बापूंचा आता इकडे फोन आलाय आणि बापू इकडे युगंधरला म्हणत असतात की काय रे, आनंदीचं काही पत्ता लागला का? तिची काही कुठे काही झालं का, काही सापडली का ती? आता हे सांगत असतात की नाही हो, आनंदी कुठे सापडली नाहीये, सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतोय, माझी माणसं, पॉलिटिक्स, माझे पोलीसवाली जेवढी सगळी माणसं तेवढं सगळ्यांना कामाला लावलंय,
पण अजूनही ती कुठे आहे काय सापडली नाही. खरंच ती मुलगी म्हणजे आहे ना, खरंच अगदी बालिशपणासारखी केली आहे. केवढी मोठी चूक करून ठेवली आहे. मुळात तिला घर सोडून जायचं होतं तर जायचं होतं, पण ॲटलिस्ट सांगून तरी जायचं होतं आणि किमान आबांकडे तरी निघून जायचं होतं. असं घर सोडून जाऊन काय सध्य करणार आहे ती? आणि ह्या सगळ्यामुळे आता आबांना सुद्धा किती त्रास होतोय. जाऊ दे, ह्या गोष्टीचा ना मला फार काही विचारच करायचा नाही आहे. तिने हा निर्णय घेतला आहे, ही खूप मोठी तिची चूक आहे. याला बालिशपणा आणि पळपुटेपणा म्हणतात. असं आता युगंधर आनंदीबद्दल बरेच काही काही बोलत असतो आणि बापूला म्हणतो की बापू, माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा लो होणार आहे आणि मला महत्त्वाची कामंसुद्धा आहेत. हे एवढंच काही काम नाही आहे माझ्यासाठी, मी ठेवतोय फोन. आणि आता युगंधर असं म्हणून यांना फोन ठेवून देतो. आनंदीला ह्या गोष्टीचं आणखीन थोडंसं वाईट वाटतं की मालक साहेब आपल्याबद्दल असा काही विचार करतात. आणि तिला ह्या गोष्टीचंही वाटतं की आपण आबांना आणि आरतीताई बाकी कोणालाच काही सांगितलं नाही, त्यांनासुद्धा किती काळजी वाटत असेल. तर मंडळी आता हा युगंधर तिथून निघून चालला आहे. तर इकडे दाखवलं की प्रांजल हा जो आहे तो मस्त छान पार्टीची तयारी करून आलेला असतो. त्याने बॉटलमधून काही ड्रिंक्स असतात त्याचे बॉटल्स आणलेले असतात आणि म्हणतो की आता ग्लास घेऊन मस्त रूममध्ये बसायचं आणि एकदम मूड फ्रेश करायचा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भारी आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता आरती आणि आर्ची दोघीसुद्धा येतात आणि आता त्यांनी तेवढ्यात हा प्रांजल त्यांना बघतो आणि म्हणतो की तुम्ही इथे काय करताय? माझ्या घरात इथे तुम्ही कशाला आलात? आता तुमचा काय संबंध? आता तुमची बहीण पण इथे राहत नाही आहे, मग इथे कशासाठी आलाय? अच्छा, म्हणजे तुम्हाला एसीची थंड हवा खायची म्हणून आलाय का? तर आता इथे म्हणते की लगेच आरची म्हणते वाटेल ते बोलायचं नाही. आम्हाला गरज नाही तुझ्या एसीची थंड हवा खाण्याची. आम्ही आनंदी दिदीसाठी इथे आलोय. आनंदी दिदी सापडली का की नाही हे बघायला इथे आलोय. तर प्रांजल म्हणतो की काय संबंध, तुझी आनंदी दिदी सापडली की नाही तुमचं तुम्ही बघा ना, आमच्याशी काय संबंध आहे? आरती म्हणते जास्त बोलू नकोसा, मी मालक साहेबांना विचारायला आली आहे. मालक साहेब आनंदीला शोधणार होते आणि मालक साहेबांचा फोन नॉट रिचेबल लागतोय, म्हणून त्यांना काही कोणाचा फोन आलाय का किंवा काही समजलं का हे विचारण्यासाठी मी इथे आली आहे. आम्हाला हौस नाही इथे तुझ्या घरात येण्याची आणि पुन्हा पुन्हा तोंड दाखवायची. तो म्हणतो की हो का? त्यासारख्या गरीब आणि भिकारड्या लोकांना ना मी चांगलंच ओळखतो. जिथे जायचं तिथे दुसऱ्यांना घोळात घ्यायचं, त्यांना फसवायचं, त्यांच्या घरामध्ये एंट्री घ्यायची, हे ना तुमचे चांगले खेळ मला चांगलेच माहीत आहेत. आता आनंदीला शोधण्याच्या कारणाने उठसूट ह्या घरामध्ये येऊ नका, काही संबंध नाही आहे, निघा इथून. आणि मंडळी आता हा तो पृथ्वी ना प्रांजल त्या दोघींना सुद्धा हाकलून देत असतो आणि म्हणतो की जशी तुमची दिदी गेली ना, तिला काय आता तिने हे घर सोडलंय, आता दुसरीकडे कुठेतरी गेली असेल, असाच एखादा श्रीमंत माणूस बघेल आणि त्याला सुद्धा असं घोळात घेईल, त्याला सुद्धा पटवेल, असं बरंच काय काय तो बोलत असतो बरं का. आणि ह्या गोष्टीचा ना आता आर्चीला खूप राग येतो आणि आर्ची लगेच धावत जाते आणि म्हणते की माझ्या दिदीबद्दल असं बोलायचं नाही आहे, मी अजिबात ऐकून घेणार नाही आहे. तेवढ्यात मंडळी हा प्रांजल आहे ना आर्चीला सुद्धा उलटं बोलतो, तिचा पण अपमान करतो. तशीच आता आरती पुढे धावत जाते आणि त्या प्रांजलच्या कानाखालीच देणार असते. तेवढ्यात हात येते पृथ्वी येतो आणि पृथ्वी आरतीचा हात धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भावावर, माझ्या घरात येऊन हात उचलायची? माझ्या भावावर हात कसा उचलू शकतेस? तेवढ्यात आरती माफी मागते त्याची. आरती म्हणते की माय फूट, मी याची मागणार आहे. तुला माहिती आहे का तुझ्या भावाने काय केलं? माझ्या आनंदीबद्दल वाटेल ते बोलला तो. तिच्यावर शंका घेतला, तिच्या चारित्र्यावर शंका घेतल्या आणि मी याला माफ करू का? तेवढ्यात तो म्हणतो की मग काय करायला होतं मी? तेवढ्यात आता तो म्हणतो की तुम्ही इथे आलातच का पण? तेव्हा आरती म्हणते की का म्हणजे? आनंदीबद्दल चौकशी करण्यासाठी. मालक साहेबांना तिची काही इन्फॉर्मेशन मिळाली का, काही कॉल वगैरे झालाय का हे विचारायचं होतं, म्हणून आम्ही इथे आलोय. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही आहे, आनंदी तुमच्या घरी नाही आहे? तेवढ्यात आरती म्हणते की आनंदी दिदी आमच्याकडे कशी असेल? ती सापडली असेल तर ती आमच्याकडे असेल ना? तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की काय? आनंदी अजून सापडली नाही आहे? तेवढ्यात आता प्रांजलला हा विचारतो की प्रांजल हे सगळं काय आहे? म्हणजे तू तर मला म्हणालास की आनंदी सापडली, ती यांच्याच घरी आहे म्हणून. तेवढ्यात आरती लगेच म्हणते की बघ तुझा भाऊ किती खोटारडा आहे ना, तेच तूच बघ, तुझ्या समोरच तू खोटं बोलतोय. आनंदी अजूनही सापडली नाही आहे, तिचा काहीच कॉन्टॅक्ट मिळालेला नाही आहे. तेवढा आता पृथ्वी जातो आणि प्रांजलला जाब विचारतो की का तू खोटं का बोललास? तू मला फोनवर असं का सांगितलंस की आनंदी सापडली आहे म्हणून? प्रांजल म्हणतो की दादा अरे त्याचं काय आहे ना की ती सापडली असेल रे, हे लोक खोटं बोलतात, तू ह्या लोकांवर का विश्वास ठेवतोय? आता मात्र पृथ्वी त्याच्या चिडतो आणि म्हणतो की गप, एकदम गप, आणि मला खरं सांग, तू मला हे का सांगितलंस आनंदी सापडली आहे म्हणून? तेवढा तो म्हणतो की दादा हे बघ, मला तू त्या आनंदीला शोधायला गेलास ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे आणि अजिबात पटलेली नाही आहे, आणि म्हणून मी तुला फोन करून खोटं सांगितलं की ती सापडली आणि त्यांच्याच घरी आहे. काय गरज आहे तुला त्या आनंदीला शोधायची आणि सगळं करायची? तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की तुला माहिती आहे ना मला खोटं अजिबात चालत नाही आहे, म्हणून मी तुला आधीच सांगितलं होतं, तरी सुद्धा खोटं का बोललास? अरे एकदा जरी मला म्हणाला असतास ना की तू इथे तिला शोधायला जाऊ नकोस, मी नसतो गेलो, म्हणून तू माझ्याशी खोटं बोलायचं? आरती म्हणते की बघितलंस ना तुझा भाव कसा एक नंबरचा घमंडी आणि खोटारडा आहे आणि तूही तसंच आहे. तर मंडळी आता हा पृथ्वी जो आहे ना तो सुद्धा म्हणतो की माझ्या भावाबद्दल बोलायचं नाही आहे, ते आमचं आम्ही बघून घेऊ.
त्यावर आता आरती म्हणते की तो माझ्या बहिणीवर, माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जो काही शंका घेतला तिच्याबद्दल बोला ते मी सुद्धा सहन करणार नाही आहे. आधी स्वतःच्या घरात किती घाण आहे ना ते बघ आणि मग दुसऱ्यांना बोल. आता हा पृथ्वी चिडतो की बस बस झालं, निघा आता निघा तुम्ही माझ्यासमोरून. आणि गेट आउट म्हणत ना पृथ्वीने ह्या दोघींना सुद्धा घराच्या बाहेर काढलंय बरं का. आणि हा प्रांजल आहे ना वरून हसत असतो की निघा निघा, चला निघा, आल्यात मोठ्या इकडे. आता हा पृथ्वी त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या एक सणसणीत कानाखाली देतो प्रांजलच्या. आणि तो म्हणतो की अरे दादा हे काय करतोयस तू. आता त्याने आणखीन एक कानाखाली दिलेली असते. तो म्हणतो की अरे त्या लोकांसाठी तू तू माझ्यावर हात उचलतोस, त्यांची बाजू घेऊन तू मला मारतोयस. कोण लागते कोणती आनंदी यार तुझी. थोड्यात पृथ्वी म्हणतो की माझी ती कोणी लागत नाहीये, मी त्यांची बाजू सुद्धा घेत नाहीये. पण तू काय केलंस, त्या आनंदीबद्दल आता कोणते शब्द वापरलेस मी स्वतः ऐकलेस ते. अरे तिचं आपल्याची किती दुश्मनी असली काही असलं तरी एखाद्या बाईबद्दल तू असं कसं बोलू शकतोस. हे संस्कार आहेत का आपल्या आईवडिलांचे. असं आता प्रांजल म्हणतो की अरे दादा पण. तर आता पृथ्वी त्याचं अजिबात ऐकून घेत नाही आणि म्हणतो की बस बस झालं. आणि हे काय तू माझ्याशी खोटं का बोललास. आनंदी सापडली नाही आहे ना, मग तरीसुद्धा तुम्हाला सापडली असं का सांगितलंस. त्यावर आता प्रांजल म्हणतो अरे बोललो ना मी तुला आता की मला नव्हती इच्छा की तू तिला शोधावंस तिथे जावंस. तर पृथ्वी म्हणतो की हे बघ मला खोटं बोललेलं चालत नाही. मला खोट्याचा किती राग आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. मी खोटारड्या लोकांचा किती तिरस्कार करतो हे तुला चांगलंच माहिती आहे. मग तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास, मी हे कधीच खपून घेणार नाही आहे. बघ माझ्याशी खोटं बोलणारा माणूस कोणी असो, माझे वडील असोत, माझा भाऊ असो किंवा आणखीन कोणी असो, मी कोणालाही माफ करणार नाही आहे. मंडळी आता ह्या दोघांमध्ये पुन्हा आता गैरसमज निर्माण झालेत म्हणजे प्रांजल आणि पृथ्वीमध्ये. आणि ह्या प्रांजलचं वागणं ह्या पृथ्वीला अजिबात आवडलेलं नाही आहे. पृथ्वी आता तिथून रागारागाने निघून जातो आणि प्रांजल म्हणतो काय यार आजचा दिवस इतका चांगला होता पण माझा सगळा मूडच खराब करून टाकला. तर मंडळी आता इकडे जो युगंधरचा माणूस आहे त्याने युगंधरला फोन केलाय आणि तो म्हणत असतो की साहेब अजून आनंदी मॅडम सापडल्याच नाही आहेत. म्हणजे आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, मी सगळ्या लोकांना कामाला लावलंय, जेवढी आपली टीम होती तेवढे सगळ्यांना, पण अजूनही काही पत्ताच लागत नाहीये. आनंदी मॅडम अशा ठिकाणी लपून बसल्यात ना, त्यांनी स्वतःला लपून ठेवलंय, त्याच्यामुळे त्या कुठेच ना कळतच नाहीये. पण साहेब ऐका ना, थोडंसं पैशाची व्यवस्था करता का, थोडे पैसेही लागणार आहेत. तर मंडळी आता मालक साहेब म्हणतात की तिकडून मालक साहेब म्हणा तर दाखवलं नाहीये, पण ते हो हो म्हणालेत. आणि हा म्हणतो की बरं ठीक आहे, आम्ही आजच्या आज प्रयत्न करतो की आनंदी मॅडम कुठे आहेत, कानाकोपरा सगळं काही शोधून काढतो. तर मंडळी तेवढ्यात आता ही शलाका मागून आली आहे आणि शलाकाच्या हातामध्ये एक पैशांची बॅग असते. तर ती म्हणते की काय कोणाशी बोलत होतास, मालक साहेबांशी का. किती देणार आहेत मालक साहेब तुला पैसे आनंदीला शोधण्यासाठी. आणि शलाकाने त्यांची पैशाची बॅग असते ना बाजूला ठेवली आहे. तेवढ्यात आता हा म्हणतो की शलाका मॅडम तुम्ही पण तुमचं काय या सगळ्याशी संबंध. शलाका म्हणते की नाही कसा, मालक साहेब जेवढे पैसे देणार आहेत त्याच्यापेक्षा डबल पैसे मी मोजेन. आणि तिने स्वतःच्या पैशांची बॅग तिथे ओपन केली आहे. त्यावर आता माणूस म्हणतो की नाही हो मॅडम मी असं नाही करू शकत, युगंधर साहेबांना मालक साहेबांना जर हे कळलं ना माझा जीव घेतील ते. आणि शलाका म्हणते की बरं ठीक आहे काही हरकत नाही विचार कर. आता ती शलाका आहे ना तिने ठेवलेली पैशांची बॅग परत उचलत असते. तेवढं त्या माणसाला आता पैशाचा एवढा मोह लागलेला असतो. शलाका म्हणते बघ एकदा त्या बॅगेकडे बघ. आणि मंडळी त्या माणसाने आहेत ना आता पुन्हा एकदा ते पैसे घेतलेत आणि शलाकाने सांगितलंय आनंदीचा जसा पत्ता लागेल जशी सापडेल ती माझ्या ताब्यात भेटायला पाहिजे, नाहीतर तुझ्या माणसानं तिचं काही करायला सांग, पण ती पुन्हा आली नाही पाहिजे. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की ही जी आनंदी आहे ना ती तिथे ज्या धर्मशाळेत थांबली आहे तिथे आता ती विचार करत असते की खरंच माझी खूप मोठी चूक झाली, मी कदाचित आबांचा आरतीचा म्हणजे बहिणींचा तरी विचार करायला हवा होता. काय अवस्था झाली असेल त्यांची, मी त्यांना एकदा कळू का. आणि आता आनंदीने ठरवलं की जाऊन आहे ना किंवा आरतीला तरी फोन करून सांगावं की आपण सुखरूप आहोत. तर मंडळी आता तिथे येते आणि ज्या मॅडम आहेत त्यांना म्हणते की मॅडम मला ना माझ्या बहिणीला फोन करायचा होता, करू शकते का. तेवढ्यात आता आनंदीने स्वतःचा नंबर सांगितला आहे आणि त्याच्या मॅडम असतात ना त्यांनी आनंदीला आता इथे फोन लावून दिला आहे. तर मंडळी इथे आनंदी आरतीला फोन केलाय आणि तर आरती इकडे ना आता काहीतरी काम करत असते आणि तिला पृथ्वीचा प्रचंड राग आला. म्हणजे ज्या पद्धतीने पृथ्वीने त्यांचा अपमान केलेला असतो, रागराग केलेला असतो, ती खूप चिडचिड करत असते आणि म्हणते की हा कोण शहाणा, स्वतःला समजतो तरी कोण. आणि तेवढ्यात आता तिच्या फोनची रिंग वाजते. आता ती म्हणते की अननोन नंबर कोणाचा असेल आणि ती पटकन फोन उचलते. तेवढ्यात समोरून आनंदी म्हणते की हॅलो आरती ताई, आनंदी बोलतेय. तेवढ्यात आता आरती म्हणते की आनंदी अगं आहेस कुठे तू, अगं आम्हाला किती काळजी लागली आणि अशी आम्हाला न सांगून का निघून गेलीस तू, मला सांग बरं आधी तू कुठे आहेस तू. तेवढ्यात आनंदी म्हणत असते की आरती ताई ऐक ना, मी अगदी व्यवस्थित आहे आणि सुखरूप ठिकाणी आहे, माझी अजिबात काळजी करू नकोस. आरती म्हणते ते मला माहीत नाही आहे, तू आधी आहेस कुठे ते मला सांग. आनंदी म्हणत असते की आरती ताई हे बघ तू आबांची, आरचीची आणि स्वतःची सगळ्यांची काळजी घेशील प्लीज, मला तसं वचन दे. आणि मंडळी इथे आरती म्हणत असते की अगं आनंदी पण अगं ऐकून तरी घे ना, आहेस कुठे मला आधी कळव तरी तू का आहेस कुठे. आता आनंदी ना तिकडून फोनच कट करून टाकते. आरती परत फोन करते त्या फोनवरती. आता फोनची रिंग वाजते
आता आनंदीला कळतं की ही सारखी सारखी फोन करणार आणि आनंदीला ती काही कुठे हे सांगायचंच नसतं. म्हणून आनंदी आता तो फोन कट करते आणि फोन आहे ना बाजूला उचलून ठेवून देते. तर मंडळी आता आरती सतत फोन करते, फोन नॉट रिचेबल लागतोय, फोन लागतच नाही आहे. आता आनंदी पुन्हा तिच्या रूममध्ये येते आणि बिचारीला खूप वाईट वाटत असतं ह्या सगळ्याचं. आपल्या फॅमिलीपासून ती लांब राहिली आहे. पण ती आता म्हणत असते की मालक साहेब, मी हे जे केलं तो बालिशपणा असेल, माझी चूक असेल. पण मला माहिती आहे मी त्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरामध्ये सगळेजण सुखात राहतील. तुमच्यामध्ये झालेले गैरसमज दूर होतील आणि तुम्ही सगळेजण पुन्हा एकत्र याल. तर मंडळी आता इकडे दाखवलं की जो युगंधर आहे ना तो रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि आनंदीसोबतचे जे काही स्पेशल मोमेंट आहेत त्याने केलेला आनंदीचा मेकअप, त्यानंतर तेच लोक ते अवॉर्ड फंक्शनला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी मका वगैरे खाल्लेला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या आता युगंधरला सुद्धा इकडे आठवत असतात आणि तो आनंदीला खूप मिस करत असतो. आणि सेम गोष्टी ज्या आहेत ना आता त्या आनंदीसुद्धा तेच करत असते आणि आनंदी देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते की त्या घराचं सगळं काही चांगलं होऊ दे, त्या घरामध्ये सगळे पहिल्यासारखे एकत्र येऊ देत. तर इकडे मालक साहेब म्हणत असतात की आनंदी, तुला असं वाटलं असेल की हे घर सोडून गेल्यानंतर सगळं कुटुंब एकत्र येईल, सगळेजण छान राहतील, पण असं काही होणार नाही आहे. उलट ह्या घरामध्ये आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत तुझ्या जाण्याने, हे तुला माहीत नाही आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं की जे यांचे गुंड जे आहेत, जे पृथ्वीचे आपलं सॉरी विद्याधरचे, त्या विद्याधरच्या गुंडांनी आनंदीला किडनॅप केलं आहे. ओके. आणि आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं की इकडे श्रावणी आपलं नागपंचमीची पूजा असते घरामध्ये आणि नागपंचमीच्या पूजेच्या दिवशी एक तिथे बॉक्स आणून ठेवलेला असतं आणि मंडळी त्या पूजेच्या वेळेलाच ना त्या बॉक्सवरती आता नाग आलेला आहे. आणि तेवढ्यात माई म्हणतात की अशा पूजेच्या वेळेला नागाचं दर्शन होणं म्हणजे खूपच शुभशकून आहे. आणि तिथून आता तो नाग जो आहे ना निघून गेलाय आणि युगंधर म्हणतो की शुभशकून म्हणजे ह्याच्यात ना नक्कीच काहीतरी असेल. आणि युगंधर आता तो बॉक्स उघडायला जाणार असतो आणि थोड्यात विद्याधरच्या लक्षात येतं की याच बॉक्समध्ये आनंदी सुद्धा आहे. आता तो घाबरला की युगंधरने हा बॉक्स ओपन केला तर. पण मंडळी आता हा युगंधर इथे बॉक्स ओपन करायला जातो. तर आता बघूया की उद्याच्या भागामध्ये काय होतं. आनंदी खरंच त्या बॉक्समध्ये सापडणार आहे का, की विद्याधर आणखीन काही करतो, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला